आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. वादळी संकटात प्रशासनाची धाव, जखमींची तहसीलदारांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस. शासनाच्या सर्व योजनांचा तात्काळ लाभ देणार, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांचे आश्वासन. जत तालुक्यात 13 मे 2026 रोजी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्परता दाखवत जखमी नागरिकांची थेट रुग्णालयात भेट घेत आधार देण्याचं काम केलं आहे. जत येथील तांबोळी मेमोरियल हॉस्पिटल, विजापूर रोड येथे उपचार घेत असलेल्या मौजे रामपूर येथील मंगल नंदकुमार निकम तसेच मौजे मोठेवाडी येथील रुग्णांची तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या उपचारांची सविस्तर माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. यावेळी तहसीलदार धानोरकर यांनी जखमी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला आणि यावेळी शासनाकडून आपत्तीग्रस्त आणि जखमींसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा तात्काळ लाभ देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. वादळी वाऱ्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाने तात्काळ घटनांची दखल घेत जखमींपर्यंत पोहोचून मानवी संवेदनांचे दर्शन घडवले आहे. तहसीलदारांच्या या भेटीमुळे जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. स्थानिक नागरिकांनी सुद्धा प्रशासनाच्या तत्परतेचं कौतुक करत संकटाच्या काळात अशा संवेदनशील भूमिकेची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. प्रशासनाकडून पुढील मदत कार्य वेगाने सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.